साहित्य संमेलन म्हणजे शब्दांचं एक पवित्र व्यासपीठ। तिथे साहित्य, समाज आणि संस्कृतीवर चर्चा व्हावी अशी अपेक्षा असते। पण यावेळी घडलं वेगळंच। विधान परिषदेच्या उपसभापती आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील महत्त्वाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी या व्यासपीठावर दिलेल्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली। त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आणि शिवसेनेच्या जुन्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभा केला। पण त्यांचं हे वक्तव्य एका राजकीय भूकंपासारखं ठरलं। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। नीलम गोऱ्हे म्हणाल्या, शिवाजी पार्कवरील सभा आणि मेळाव्यांना गर्दी करण्याचं काम हे एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांचं होतं। यासोबतच त्यांनी ठाकरेंच्या नेतृत्वावर टीका करत म्हटलं, बाळासाहेब ठाकरे यांचा काळ संपल्यावर पक्षाची अधोगती सुरू झाली। याच वक्तव्यातील सर्वात गाजलेला भाग म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं। यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। या विधानावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। दाखवा ना मला मर्सिडीज कुठे आहेत, हे असले गैरगुजरे लोक आहेत, त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही, असं म्हणत त्यांनी नीलम गोऱ्हेंवर तिरकस वार केला। पण एवढ्यावरच न थांबता स्वतः मर्सिडीज मधून फिरतात, मग आपल्या लाडक्या बहिणींना पैसे का मिळत नाही, असं खोचक सवाल करून उद्धव ठाकरे यांनी गोऱ्हेंच्या आर्थिक स्थितीवरच प्रश्न उपस्थित केला। संजय राऊत यांनीही या प्रकरणात उडी घेतली। नीलम गोऱ्हेंना उद्धव ठाकरेंनी 4 वेळा आमदार केलं, मग त्यांनी 8 मर्सिडीज दिल्या आहेत का? असतील तर त्याच्या पावत्या आणाव्यात, असं म्हणत त्यांनी सरळ नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याला चोख उत्तर दिलं। यावरून स्पष्ट होतं की शिवसेनेतील उद्धव ठाकरे गट नेते नीलम गोऱ्हेंच्या आरोपांना अत्यंत गंभीरपणे घेत आहेत। शिवसेनेच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट आरोपच केले। नीलम गोऱ्हे गेली 30 वर्षे ज्या पक्षात होत्या तिथे एवढे पैसे मिळत असतील तर त्यांनी स्वतः किती पैसे कमावलेत, असा सवाल करून त्या मातोश्रीवरच कायम असायच्या। त्यांनी कुठे कुठे संपत्ती घेतली असा थेट आरोप केला। इतकंच नव्हे तर आमच्या नजरेत त्या गद्दार आहेत, असं म्हणत त्यांनी नीलम गोऱ्हेंवर जहरी टीका केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर संयत प्रतिक्रिया दिली। साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय वाद उकरणे योग्य नाही, असं सांगून त्यांनी दोन्ही बाजूंना सूचक सल्ला दिला। पण त्याच वेळी गोऱ्हे यांना शिवसेनेत काय चाललं होतं हे ठाऊक असेलच, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्या वक्तव्याला समर्थन दिलं। शरद पवारांनी मात्र नीलम गोऱ्हेंना चांगलंच फटकारलं। या 4 टर्म कशा मिळाल्या हे महाराष्ट्राला ठाऊक आहे, असं सांगून त्यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला। नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याला काहीही अर्थ नव्हता, त्यांनी ते करायलाच नको होतं, असं म्हणत त्यांनी हा वाद टाळण्याचा सल्ला दिला। हा सारा वाद केवळ नीलम गोऱ्हेंचा एका वक्तव्यावरून उफाळून आला, पण त्यामागे एक मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील असताना त्या पक्षातील अंतर्गत घुसमटीला कंटाळल्या होत्या। त्यातूनच त्यांनी एकनाथ शिंदेचा गट स्वीकारला, पण आता त्या जुन्या नेतृत्वावर निशाणा साधत आहेत, त्यामुळे हा वाद एवढा तीव्र झाला। खरं पाहता या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्रातील राजकारणातील कटुता समोर आली आहे। शिवसेनेच्या 2 गटांमधील संघर्ष संपवण्याचं नाव घेत नाही। एकनाथ शिंदेच्या गटातील नेते सतत उद्धव ठाकरेंवर टीका करताना दिसतात, तर उद्धव ठाकरे गट देखील जोरदार प्रत्युत्तर देतो। पण यातून जनतेला काय मिळतं हा प्रश्न अनउत्तरितच राहतो। नीलम गोऱ्हेंच्या एका वाक्याने राजकीय भूकंप घडवला, पण हा भूकंप राजकारणाच्या सत्ताकरणाशी संबंधित आहे, सामान्य लोकांच्या प्रश्नांशी नाही। त्यामुळे आता पाहणं महत्त्वाचं आहे की या वादावर पडदा कधी पडतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला नव्या संघर्षाचा अजून एक कारण कधी सापडतं। अशाच राजकीय घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।